हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पेपर कटिंगवरून प्रिन्सेस कट ब्लाऊजचा अस्तर आणि मेन फॅब्रिक कसा कट करायचा। इथं मी 30 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग घेतलेला आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर कोणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। इथं मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर हे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। इथं मी अशा पद्धतीने अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचं की दोन्ही पार्ट्स इक्वल आहेत की नाही ते। इथं मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलं, बंद बाजूच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसं मी बॅक पार्टचं मार्किंग करून घेत आहे। इथं बॅक पार्टला कुठेही कमी जास्त आपल्याला मार्किंग करण्याची गरज नाही। तर जसं आहे तसं कट करून जे काय आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि आता आपल्याला बाकीचे पार्ट्स इथं ठेवून घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं मी हा साइड पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसं पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं जो काही फ्रंट पार्ट आहे तो जसा आहे तसं सेम मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जो काही आणि इथे जे काय आपला प्रिन्सेस कटचा पार्ट आणि समोरचा फ्रंट पार्ट जोडण्यासाठी जे काय मार्जिन लागणार आहे ते तेवढं मार्जिन इथं मी बाहेरच्या साईडने इथं वाढवून घेतलेलं आहे। तुम्ही जेवढं स्टिचिंगमध्ये जोडण्यासाठी वापरत असाल मार्जिन तेवढं इथं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। तशा पद्धतीने मी जेवढं लागणार आहे तेवढं इथं वाढवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जो काही प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो इथं ठेवून घेऊन मार्किंग करून घ्यायचा आहे। तो पण पहिल्यांदा जसा आहे तसं मार्किंग करून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा पार्ट। अशा पद्धतीने मी जसं आहे तसं पहिल्यांदा मार्किंग करून घेत आहे। तर प्रिन्सेस कटच्या पार्टचं मार्किंग करून झालेलं आहे। आता आपल्याला इथं पण जे काय इथं दोन्ही पार्ट्स जोडण्यासाठी इथं जेवढं मार्जिन लागत असेल तेवढं मार्जिन इथं बाहेरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे। इथं अशा पद्धतीने मी जेवढं मार्जिन लागत असेल तेवढं इथं वाढवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पार्ट्स कट करून घ्यायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा इथं बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे। इथं बॅक पार्ट आणि जो काही फ्रंट पार्टचा पार्ट आहे तो इथं जवळ असं मार्किंग केलेलं आहे, त्यामुळे इथं काळजीपूर्वकच आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथं वरच्या साईडने पण आपला प्रिन्सेस कटचा जो काही पार्ट आहे तो पण जवळ मार्किंग केलेला आहे, तो पण इथं काळजीपूर्वक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट कट करून झालेला आहे। आता जो काही साइड पार्ट आहे तो फ्रंट पार्टचा तो इथं कट करून घ्यायचा आहे। हा पार्ट कट करताना जे काही आपण बाहेरच्या साईडने शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे ते वाढवलेलं मार्जिन इथं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। ते आतल्या साईडने सोडून आपल्याला कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपला जो काही फ्रंट पार्टचा पार्ट आहे तो इथं कट करून झालेला आहे। आता आपल्याला जो काही इथं प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो पण कट करून घ्यायचा आहे।
इथं जे काय आपल्याला जोडण्यासाठी जिथं फ्रंट पार्ट आणि जो काय प्रिन्सेस कटचा कटोरी पार्ट आहे ते जोडण्यासाठी तिथंच तेवढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. बाकीचं जसं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं जे काही प्रिन्सेस कटचे पार्ट्स आहेत ते कट करून झालेले आहेत. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचे आहेत. इथं मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक पण आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट्स इक्वल येतील अशा पद्धतीने आपल्याला इथं डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी. आणि जे काही बॅक पार्ट आहे ते बंद बाजूच्या साईडने ठेवून घ्यायचं आहे. आणि बंद बाजूच्या साईडने ठेवून घेऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिक. इथं मला बॅक पार्टला जो काट नको आहे त्यासाठी मी इथं प्लेन कपड्यावरच बॅक पार्ट कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन बाहेरच्या साईडने सोडलेलं आहे मी जे काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तिथं. आणि आता आपल्याला थोडं थोडं मार्जिन बाहेरच्या साईडने सोडून कट करून घ्यायचं आहे बॅक पार्ट. इथं अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट कट करून झालेला आहे. आता आपल्याला जे काय पुढचे प्रिन्सेस कटचे पुढचे पार्ट्स आहेत ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित खालचा आणि वरचा पार्ट इथं व्यवस्थित सरळ आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. आणि मग आपल्याला जे काय फ्रंट पार्टचे पुढचे पार्ट्स आहेत ते ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा इथं पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन बाहेरच्या साईडने मी मेन फॅब्रिकला सोडलेलं आहे. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला जास्त अडचण येणार नाहीत. कुठेही आपला मेन फॅब्रिकचा कपडा कमी जास्त होणार नाही. नाहीतर साडीच्या कपड्याचे जे काही धागे दोरे निघून आपलं जे काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने थोडंसं मार्जिन पण सोडूनच आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी जो काय फ्रंट पार्ट आहे तो इथं ठेवून घेतलेला आहे. आणि आता हा पण पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथं पण सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन सोडूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं मला गोलच गळा काढायचा होता त्यासाठी मी इथं डायरेक्ट कट करून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा गळा. तुम्हाला जर दुसरा कुठला गळा पाहिजे असेल तर तो डायरेक्ट कॅनव्हासवर इथं त्या गळा तयार करून घ्यायचा आहे. आणि इथं डायरेक्ट कपड्यावर ते कट करायचं नाही. इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने थोडं थोडं मार्जिन पकडून हे पुढचा फ्रंट पार्ट पण कट करून घेतलेला आहे. इथं अशा पद्धतीने आपलं 30 इंच छातीचं प्रिन्सेस कटचं जे काही अस्तर आणि मेन फॅब्रिकचा कपडा आहे ते कट करून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.